आजच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त आवर्जून उपस्थित असणारे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तात्या उर्फ डॉक्टर आर सावंत सर, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते आपण या पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत ते आदरणीय सन्माननीय माननीय राजू कुरेकर सर, एक 5-10 मिनिटातच उपस्थित राहतील ते दुसरे आपले पाहुणे ज्यांच्या हस्ते आपण प्रकाशन करणार आहोत ते आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर, आमच्या जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मदनदादा भोसले, त्यांचे सर्व सहकारी, माझ्या पुस्तकाचा ज्यानं अनुवाद केला, इंग्रजी अनुवाद ते डॉक्टर अनिमेश चव्हाण, हिंदी अनुवादक प्राध्यापक डॉक्टर भानुदास आगेडकर, डॉक्टर सोनमामे सर, ज्यांनी तिन्ही मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये माझं पुस्तक प्रकाशित केलं, ते प्रकाशक राकेश टी साळुंखे सर, उपस्थित असणारे सर्वच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कारण सर्वांचाच उल्लेख या ठिकाणी करणं केवळ अशक्य आहे. कार्यक्रमाची वेळ ह्या सर्व गोष्टींचा विचार करता मी आता या ठिकाणी सर्वांचा उल्लेख करत नाही. आलेले सर्वच सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मित्र, खरं तर या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी भारावून 2 अर्थानं गेलेलो आहे. पहिला मुद्दा असा की आदरणीय तात्यांची तशी तब्येत, वयोमान ह्या सर्वांचा विचार केला तर अशा कार्यक्रमांना अधिक तात्या उपस्थित राहणं त्यांना शक्य होत नाही. पण तरी सुद्धा आदरणीय तात्या इतका अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं, हे माझ्यासाठी भूषणावर गोष्ट आहे. कारण तात्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत याच केवळ गोष्टी खातर आदरणीय कुरेकर साहेबांनी होकार दिलेला आहे. कारण त्यांची इच्छा होती की तात्या या कार्यक्रमाला आहेत म्हणजे मलाही एक वेगळी खऱ्या अर्थानं संधी असेल आणि तात्यांच्या आग्रहाखातर खऱ्या अर्थानं आपल्याला आजचे प्रमुख पाहुणे लाभलेले, त्यामुळे याही अर्थानं, कारण आपण सर्वजण टीव्ही चॅनल्सला माननीय कुरेकर साहेबांना तुम्ही पाहताच, मलाही आपल्या सर्वांच्या निमित्तानं त्यांना आज ऐकण्याची संधी उपलब्ध झाली. डॉक्टर भारत पाटणकर असतील काय, डॉक्टर आर साळुंखे असतील काय, या सर्वांना खऱ्या अर्थानं या सातारा जिल्ह्यामध्ये पाहत चळवळ खरं तर आम्ही शिकलो. पुस्तक कसं लिहावं, कसं वाचन करावं, कसं चिंतन करावं, कसं बोलावं, चळवळ कशी केली पाहिजे ही खरं तर गेल्या 20-25 वर्षात या मान्यवरांच्याकडे पाहत आम्ही शिकलो. आणि म्हणून या ठिकाणी हा आजचा दिवस जो आहे तो माझ्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं क्रांतिकारी आहे, ऐतिहासिक आहे. कारण जादू प्रमाण कायदा किंवा अंधश्रद्धा निर्मूलनाची जी चळवळ आहे ती खरं तर 1982 साली सुरू केली, प्राध्यापक शाहमानवांनी सुरू केली. 89च्या कालखंडामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर त्यांना जॉईन झाले. नंतर दुसरी संस्था सुरू झाली, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ. आणि खऱ्या अर्थानं 89च्या कालखंडामध्ये जादूटोणा विरोधी कायदा हा व्हावा या दृष्टिकोनातून डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी खूप प्रयत्न केले, खूप कष्ट केले. महाराष्ट्र आधीच खूप कष्ट केले आणि साहजिकच या चळवळीच्या कष्टातून
कायदा झालेला आहे. या कायद्याला आढळलेलं महत्व आहे. याचं कारण हा कायदा कोणत्याही देव आणि धर्माविरोधी नाही. सामान्य माणसाची फसवणूक, पिळवणूक, लुबाडणूक, शोषण, छळ, जीवाला धोका, धमकी आणि नरबळी अशा अमानुष आणि विकृत ज्या अनिष्ट घटना करतात त्याला विरोध करण्यासाठी हा कायदा आहे. आणि या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं बलिदान गेलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इतका संवेदनशील, माणसाच्या दैनंदिन जीवनात व्यवहारात उपयोगी पडणारा विषय, या मातीतला, या सातारा जिल्ह्यातला विषय, या महाराष्ट्रात कुठं न राहता देशभर जावा, जगभर जावा हे मनाशी ठाम ठरवून मी जाणीवपूर्वक हा विषय इंग्लिश आणि हिंदीमध्ये करून घेतलेला आहे. कारण हा विषय जगभर जाणं गरजेचं आहे. इथून तिथून माणसं सर्व सारखीच असतात. ती सातारा जिल्ह्यातली असली काय, महाराष्ट्रातली असली काय, देशातली असली काय किंवा समस्त विश्वातील असली काय, अंधश्रद्धा इथून तिथून सर्व माणसांच्यामध्ये सारख्याच असतात. शब्द वेगळा असतो. आपल्याकडे जादूटोणा म्हटला जातो, जगभरात त्याला ब्लॅक मॅजिक किंवा विचक्राफ्ट हा शब्द वापरला जातो. पण इथून तिथून सर्वांचं शोषण किंवा ज्याला नरबळी अशा ज्या काही गोष्टी असतात त्या जगभर चालू आहेत आणि त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. त्या अनुषंगाने वैज्ञानिक दृष्टिकोन माणसाच्या मनामध्ये रुजला पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला तर खरा माणूस निर्माण होईल. स्वतःच्या दडावरती स्वतःच डोकं असेल, त्या डोक्यामध्ये स्वतःचाच मेंदू असेल, तो विचारी असेल, तो विवेकी असेल, हे होणं गरजेचं आहे. त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं गरजेचं आहे. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण हे पुस्तक मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शेवटी हिंदी आणि इंग्लिश दोन्ही पुस्तकांचे अनुवादक आपल्या सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. ज्यांनी हिंदीमध्ये या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे, मी त्यांना विनंती करतो की आपण आपली भूमिका या पुस्तकाच्या अनुषंगाने सर्वांना समोर ठेवावी. महाराष्ट्र का हिंदी भाषी होने के नाते मेरा दायित्व है, जिस संस्थान में मैं पढ़ा, जिस संस्थान में मैंने पढ़ाया, उस संस्थान का भी दायित्व है कि हमारी जो अच्छी बातें यहाँ पर चल रही है वो बातें कश्मीर से लेकर कन्याकुमारी तक, कश्मीर की उन बर्फीली वादियों से लेकर बंगाल की उन खाड़ियों से वो गूंजती हुई, कच्छ से लेकर अरुणाचल प्रदेश तक ये आवाज जादू टोना विरोधी अधिनियम ये जाएगा. और आज से मुझे ये खुशी की बात है कि उसके साथ हमारा नाम जुड़ा. और विलास खंडारी सर ने ये बहुत बड़ा कार्य हमको सौंपा था कि अगेंद्र सर जी का सहयोग देना है और उनको थोड़ी सी मदद करनी है. मेरी दृष्टि से मैं इसको न्याय देने की कोशिश की है. और मैं अंत में इतना ही कहना चाहूंगा इस किताब को लेकर, और मेरी बात समाप्त करूंगा. 1 मिनट बचा है. बातों ही बातों में विश्वास बदल जाते हैं, बातों ही बातों में विश्वास बदल जाते हैं, रातों ही रातों में इतिहास बदल देते हैं, रातों ही रातों में इतिहास बदल जाते हैं. अगर बदलने वाले आ जाए मैदान में, अगर बदलने वाले आ जाए मैदान में, जमीन तो क्या यारो आसमान भी बदल देते हैं, आसमान भी बदल देते हैं. धन्यवाद. बहुत बहुत डॉक्टर अनिल सवाल अंधश्रद्धांच्या विरोधी जर आपल्याला लढायचा असेल तर केवळ रॅशनॅलिटी पुरत नाही. खरं तर त्याला एक चांगल्या शब्दाला म्हणतात मेटा रॅशनॅलिटी, म्हणजे तार्किक विचार आणि आपली भावनिक गरज, माणसाची भावनिक गरज, या दोन्हीला समजून घेऊन जर आपण काही मांडणी करू शकलो तर आपल्याला अंधश्रद्धांच्या लढाईच्या बाबतीत पुढे जाता येईल. आणि मला हे सगळे मुद्दे सांगण्याचा उद्देश हा आहे की जादूटोणा विरोधी कायदा आणि त्या संदर्भात जे काही आपण आता प्रबोधन करण्यासाठी लढाई करतो आहोत, या लढाईमध्ये आपल्याला पुढे अजून बराच पल्ला गाठायचा आहे. तो जर पल्ला गाठायचा असेल तर आपल्याला भावनिक लोकांचं भावनिक नियमन हे त्यांना आपल्याला कसं करता येईल. कारण बऱ्याचशा अंधश्रद्धा या भावनिक गंगांपोटी लोकांच्या जातात. तर हे आपल्याला करायचं आहे. आणि मला आशा आहे की हा लढा यापुढे खंडायचं आणि सर्व कार्यकर्ते
जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. त्याच्यानंतर 2014 मध्ये शासनाने प्रसारित करण्यात आला. त्याच्यानुसार राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कमिट्या देखील स्थापन केलेल्या आहेत. परंतु दुर्दैवाने आम्ही सांगावंसं वाटतं की अजूनपर्यंत देखील हा कायदा, हा ऍक्ट लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळं खंडाईत सरांनी हे शुभधनुष्य केलेलं आहे. हा जो जादूटोणा विरोधी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते खरंच लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आता असलेले या ठिकाणी असलेले सर्व उपस्थित पूर्वाग्रही विचारधारा जोपासणारे ही समोर लोक आहेत. आता या पुढच्या व्याख्यानात नमूद केलं होतं की सध्याची परिस्थिती अतिशय खालावत चालली. त्यामुळे जनसामान्यांपर्यंत ही भाषा, हे पुस्तक, यातले विचार प्रसारित होणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वांना मी या शुभेच्छा देतो की खंडाईत सरांचे पुस्तक आपण पोहोचवणं, कारण त्यांनी यासाठी ज्या काही कष्ट घेतलेले आहेत, म्हणजे आर्थिक आहेत, मानसिक आहेत, शारीरिक आहेत, ते जेव्हा जनसामान्यांपर्यंत पोहोचेल त्याच वेळेस त्यांच्याकडं कार्याला किंवा त्यांच्या कष्टाला तो एक प्रकारे त्याचं सरकार असेल. या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि थोडे सगळ्यांना विनंती करतो की आपण डॉक्टर भारत पाटणकर, मदन भोसले सर इथे बसलेले, माझे मित्र राकेश साळुंखे आणि इथे उपस्थित असलेले सगळे दिग्गज आणि जी माणसं आलेली आहेत, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात त्यांनी श्रद्धा ठेवलेली आहे अशी माणसं आलेली आहेत. त्या सगळ्यांना मी वंदन करतो. मला माझ्या कंसामध्ये माझ्या नावापुढे 30 मिनिटं असं दिली, त्यामुळे घेऊन जाऊ नका. 30 मिनिटं काही बोलणार नाही, कारण तात्या आणि भरत पाटणकर जेव्हा 15-15 मिनिटं बोलतात तेव्हा मी 30 मिनिटं बोलणार पुन्हा करू शकत नाही. मी त्याच्यावर कमीच बोलेल 15 मिनिटापेक्षा. पण काही गोष्टी महत्वाच्या आणि ते पुस्तक वाचलं. मुख्य म्हणजे या पुस्तकाचे लेखक खंडाईत सर, डॉक्टर खंडाईत यांनी मला जेव्हा सांगितलं की पहिल्यांदा त्यांचं माझं बोलणार ते राकेश पुणे झालं. राकेशने मला सांगितलं असं एक पुस्तक आहे आणि ते माझ्या आवडीचा विषय आहे. याचं कारण अंधश्रद्धा आणि जादूटोणा यावर मला फार आवडतं. मी चित्रपट पण त्याच्याबद्दलचे बघतो. मला विश्वास नाही किंवा नाही हा मुद्दा नंतर आपण कळेलच तुम्हाला बोलताना, पण मला आवडतं. आणि जादूने काही होऊ शकत नाही असं असताना सुद्धा माणूस गुहेपासून इथपर्यंत आला ही एक जादूच आहे असं मला नेहमीच वाटतं. परंतु जादूने सरकार आहे का? आता आलेलं सरकार आहे जादूचं सरकार. फक्त ते जादू मशीन मधून नाही, ही गोष्ट वेगळी. मूळ मुद्दा हा आहे की आपला जादूटोणा, भानामती आणि या प्रकारच्या ज्या संपूर्ण अंधविश्वास आहेत त्याच्याकडे ओढा आणि कल असतो. याचं कारण मुळामध्ये आपलं जीवन फार असुरक्षित आहे आणि आपल्याला उद्याचा भरोसा नाही की काय चालेल. त्यामुळे उद्याचा भरोसा नसलेलं आयुष्य जगताना आपल्याला काहीतरी एक झाड पकडायला लागतं. जशी भूत पण झाड पकडतात असं म्हणतात, तसा माणूसही एक झाड पकडतो आणि ती एक अंधश्रद्धा असते. आता अंधश्रद्धेचा स्कोप एवढं वाढलेला आहे की अशा प्रकारचा अंधश्रद्धा विरोधी म्हणजे जागरूकता विरोधी खरं पाहिजे, पण अंधश्रद्धा विरोधी जास्त म्हणणं संयुक्त होईल. जो कायदा आहे त्याचं फार महत्व आहे आणि या प्रकारचा जो अंधश्रद्धा विरोधी कायदा आहे त्याच्या संदर्भात प्रशिक्षण देता येईल असं पुस्तक डॉक्टर खंडाईत सरांनी जे लिहिलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मला खूप आनंद झाला की या पुस्तकाद्वारे प्रशिक्षण करण्यात येणार आहे. आता मूळ मुद्दा होतोच की प्रशिक्षण देणार कोण आणि घेणार कोण, कारण माझी श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे कोण मान्य करेल. मी विश्वास ठेवून जोपर्यंत मान्य करत नाही की स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुलेंनी पाया घातला तर दगडूशेठ हलवाईंनी नाही घातला पाया, यावर माझा विश्वास बसत नसेल तर मी प्रशिक्षणापर्यंत पोहोचणारच नाही. त्यामुळे मुळामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्याकरता जी भूमी लागते, ज्या प्रकारची मनं लागतात, त्या प्रकारचं मन घडवणारा शासन संस्था लागते, ज्या प्रकारची सरकार लागतात, त्यातलं कोणतीही गोष्ट अनुकूल आत्ताच्या क्षणी नाहीये. आणि अशा जगामध्ये या प्रकारे काम करू इच्छिणारे डॉक्टर खंडाईत यांचे प्रकाशक राकेश साळुंखे यांना खरोखरच मी म्हणजे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी. सगळ्यांचा आपण मानतो.
मानले पाहिजे. कारण माझं लहानपण कोकणात गेलेलं आहे, त्यामुळे मी पाहिलेलं आहे की कोकणामध्ये दोनच गोष्टींना छोटी मुलं घाबरतात. एक म्हणजे भूत आणि दुसरं म्हणजे पोलीस काका. तर त्यातलं दुसरं जे आहे ते पोलीस काका घेऊन घे म्हटल्यावर घेऊन घेतात, परंतु भूत मोठी मोठी माणसं सुद्धा यावर विश्वास करतात. आणि आज मी बघितलं की कोकणापासून कन्याकुमारी पर्यंत आणि वरती जम्मू काश्मीर पर्यंत सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत. अब्दुलने आमचं वाईट केलं अशा प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्यात येत आहे, ज्यात अब्दुलचा काहीही संबंध नाही. तर या प्रकारच्या अंधश्रद्धा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, दैवी, मानवी सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा पसरत असताना अशा प्रकारे लोकांना जागरूक करणं आणि त्यांच्या मध्ये अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात जे जागृती करणं हे खूप कठीण आहे. पण ते आवश्यक आहे आणि ते नाही केलं तर आपण परत एकदा गुहेत जातोय. म्हणजे मला असं वाटतं की आपण मध्ययुगाकडे जो प्रवास करायला सुरुवात केलेली आहे तो प्रवास पूर्ण होऊ नये यासाठी ती झटणारी माणसं आहेत. त्यामधले हे लेखक आणि प्रकाशक द्वयी आहे आणि त्यांना मदत करणारे बाकी आपण सर्वजण आहात, जे त्यांना शुभेच्छा देतो. किंवा या प्रकारचं कठीण आणि रसहीन असा विषय ऐकायला तुम्ही इथे उपस्थित राहिला याचाच अर्थ असा आहे की या विषयावर तुमची विश्वास आहे आणि या प्रकारचा समाज घडला पाहिजे, ज्याला सायंटिफिक टेम्परामेंट असलेला समाज म्हणतो आपण. त्या प्रकारचा सायंटिफिक टेम्परामेंट समाजाचा पाहिजे असं आपण म्हणतो. परंतु आताच आपण बघितलं दोन गोष्टीच मी सांगतो की महाकुंभ झाला. मला काही कोणत्या धार्मिक कामाला विरोध नाही, अगदी करावं धार्मिक काम, पण आपल्याला माहिती आहे की ते किती प्रकारचे विषाणू जीवाणू आहेत. आपण पाणी पिताना सुद्धा बाटलीतलं पाणी हल्ली पितो आणि चांगली म्हणजे आता बाटलीतलं पाणी म्हणजे फॅशन मानली जात नाही. सुदैवाने की आपल्या पोटाची गरज आहे किंवा शरीराची गरज आहे असं मानलं जातं, तर शुद्ध पाणी फार कमी ठिकाणी मिळतं. तर अशा वेळेला अशा प्रकारच्या पाण्यामध्ये ज्याच्यामध्ये जगातले असा कोणता बॅक्टेरिया असेल की जो त्याच्यात नाही आहे अशा पाण्यामध्ये जाऊन 144 वर्षांनी काहीतरी निर्माण झालं असं मानून त्यात आंघोळ करणं आणि हे करत असताना हाही विचार न करणं देवाचा आणि धर्माचा बाजूला ठेवू आपण. यातला शाही स्नान, यातला शाही शब्द आला कुठून? शाही हा हिंदू शब्द नाहीये किंवा संस्कृत शब्द नाहीये. शाही हा शब्दात्मक शाह यमननं आलेला आहे. त्यामुळे तो किती वर्ष जुना असू शकतो, कोणी केला असेल, शाही स्नान पहिले कोणी केलं असेल, जर ते धार्मिक असेल, सनातन किंवा कशातून तरी आलेलं असेल तर ते स्नान शाही असं का म्हटलं गेलं असेल, का नसेल तसं. या सगळ्या गोष्टींचा विचार कोणीही करत नाही, जो उठतो ते धावतो. दुसरं असते जे कोणते सद्गुरू, त्यांचं एक श्याम मीरा सिंग नावाचे आमचे पत्रकार मित्र आहेत, तरुण आहेत, त्यांनी एक प्रकरण बाहेर काढलेलं आहे. त्यांनी दीक्षा देण्याकरता ज्या स्त्रियांशी त्या भयानक प्रकारचे प्रकार केले, म्हणजे लहान मुलींना वस्त्र न घालता, वरती कमरेच्या वरती वस्त्र न घालता त्याने आश्रमामध्ये बोलवलं. त्याचे मेल सुगट झालेले आहेत. तर आज महाशिवरात्रीचा दिवस आहे असं त्यांच्या आश्रमाचा ते स्वतः नाचतात वगैरे. तर या प्रकारचं आणि ते काही पारा खातात, पारा पितात वगैरे असं मध्ये त्यांच्या डोक्याला काहीतरी झालेलं. तर या सगळ्या अंधश्रद्धा लोक करतात. एकीकडे आपल्याकडे आयुर्वेदापासून होमिओपॅथी पर्यंत अंधश्रद्धा पण पसरलेल्या आहेत. आयुर्वेदातल्या छापील बाटल्यावरचं औषध पिऊन कित्येक किडनीचे आणि लिव्हरचे दुर्धर आजार झालेले पेशंट्स जे पासून मुंबईच्या सर्व म्युनिसिपल इस्पितळामध्ये मी बघतो. आणि असं त्याच्या विरुद्ध काम करणारी माणसं इतकी असतात, त्यांच्या जीवाला धोका असतो. नरेंद्र दाभोळकरांचं तर बलिदान झालं. मला माहित नाही कोणालाही आता यानंतरच्या काळात परिस्थिती अशी, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अशी आहे की कोणालाही मारू शकतात आणि कोणालाही धमकी देतात. मला आता मगाशी विचारलं तुम्हाला धमकी येत नाही का जायचं विचारत होते, तर धमक्या म्हणजे मला आता धमकी नाही आली तर एका दिवशी टेन्शन येतं की आज समाजात काही बदल झाला की काय. जर मी परदेशात गेलो तरी सुद्धा मला रात्रीच्या वेळेस फोन येतात आणि धमक्या दिलेल्या जातात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं पण आहे भरपूर. पण मी आता ते इतकं गंभीरपणे घेणं बंद केलेलं आहे की मी ठरवलं की एकदा काय ते मारतील तेव्हा ठरवू, मग बघू. तर मुद्दा हा आहे की प्रत्येक ठिकाणी एवढ्या प्रकारची आव्हानं तुमच्या समोर असताना आणि लोकशाही प्रक्रिया नावाची गोष्ट आणि सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे शास्त्रीय विचारसरणीचे अभिसरण हे नष्ट करणार सरकार तुमच्यावर राज्य करत असताना आणि ते सुद्धा अशास्त्रीय पद्धतीने आणि तुमच्या मताने नाही, हे सगळं होत असताना तुम्ही या प्रकारचं काम करू इच्छिता आणि काम करता, ही गोष्ट फार मोठी आहे. पण काम इतकं मोठं आहे की
व्यस्त प्रमाणातल्या संख्या आहेत. दिसतंय मला सर्वच्च की माणसांना आता जर भगवे कपडे घालून मी आलो आणि 15 मिनिटं जर हेच बोललो की तुमचं कशात कल्याण आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीने मी आता कृती काढून दाखवू शकतो, तर 15 मिनिटानंतर ती गर्दी वाढत गेलेली असल्यानंतर सातारामध्ये माझं नावलौकिक होईल, प्रचंड गर्दी. या प्रकारची मानसिकता तयार झालेला समाज, अशी भूमी, या भुसभुशीत भूमीमध्ये तुम्ही काहीतरी करू पाहता, या खडकाळ भूमीमध्ये भुसभुशीत या खडकाळ भूमीमध्ये काहीतरी करू पाहता. तर डॉक्टर सर मला आणि राकेश तुम्हाला मी शुभेच्छा देऊ शकतो. माझ्यानंतर डॉक्टर भारत पाटणकर सर आणि तात्यांना बोलायचं आहे म्हणून मी माझं भाषण आवडतं घेतो. हे भाषण मी खूप मोठं करू शकतो आणि खूप मनोरंजक पण करू शकतो, पण ते आज मी करणार नाही. याचं मुख्य कारण असं की भरपूर मनोरंजन जर सरकारच करत असेल तर आपण वेगळं मनोरंजन करण्याची मला गरज नाही असं मला वाटायला लागलं. त्यामुळे आता मी मनोरंजक बोलणं बंद करणार आहे. त्यामुळे ते काम सरकारकडे देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या वतीने फोन करून खूप लोक मनोरंजन करत राहतात, आमचंही मनोरंजन करतात. तर ते काम ते करतील. अंधश्रद्धांच्या बाबतीत म्हणाल तर लोकांच्या आयुष्यात अनएम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन, महागाई, आपला डॉलर रुपीचा भाव, हे जे अर्थशास्त्र कोसळत आहे, श्रद्धा, जुन्या मानवी श्रद्धा ज्या होत्या त्या कोसळत आहेत. जगामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर प्रश्न झालेला आहे, जिसके हात में लाठी भैंस उसकी की, असं झालेलं आहे. तर अशा वेळेला सामान्य माणूस त्याचं कचेरीत गेला तर तलाठी ऐकत नाही, पोलीस स्टेशनमध्ये गेला तर हवालदार ऐकत नाही, कोणीच ऐकत नाही. त्या माणसाला कुठंतरी बुवा बाबा मध्ये जर तो सबवे मधून जाताना त्या याला गंगेच्या दर्शनाला कोणीतरी असा वर हात लावून बघितलं तर सगळ्यांना वाटलं हा काहीतरी देव आहे म्हणून फ्लायओव्हरला नमस्कार करत होते, तर त्याला फ्लायओव्हर बाबा असं नाव पडलं. आत्ताची गोष्ट आहे या महाकुंभ. तर आता वाटते त्याला नमस्कार करू शकतात. मी जर बाहेर उभा राहिलो आणि दोनदा नमस्कार केला आणि अजून 50 रुपयावर नमस्कार केला आणि 2 जणांनी सांगितलं की आम्हाला भूल होतं ते दगडामुळे झालं, तर सगळे लोक तिथे येतील, तुकारामांपासून सगळ्यांना विसरतील. अशी परिस्थिती असताना सुद्धा हे पुस्तक लिहिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. आणि या पुस्तकाचं भाषांतर त्याने केलं उत्तम इंग्लिश मध्ये आणि उत्तम हिंदी मध्ये. आता फक्त चाललं कारण माझ्याकडे भाषांतर आलं, मूळ पुस्तक मी वाचलं, पण तेही तेवढ्याच प्रशंसेचे धनी आहेत. आणि त्या प्रकारचं चांगला समाज घडवणारा कटिबद्ध माणसं आहेत ज्यांना काही मिळणार नाही त्याच्या बदल्यात, या समाजाकडनं दुष्ण आणि शिव्याशाप मिळणार आहे, हे माहीत असताना करतात. हे भारत पाटणकर सर आयुष्यभर करत आलेले ते. तर या प्रकारचं करणं हे मला असं वाटतं की अद्भुत आहे आणि त्याच्यासाठी आपण त्यांना कायम अशा माणसावर श्रद्धा ठेवली पाहिजे. त्याचा बुवा करता का मला पण त्याच्यावर श्रद्धा ठेवायला काहीच हरकत नाही. आणि मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि तात्या मी खूप खूप आभारी आपला आपण बसला तेवढा वेळ आणि तात्याच्या बरोबर मंचावर बसून भाषण करायला मिळणं हे मला विचार करून केला नव्हता, पण ते राकेशच्या दूरदृष्टीमुळे शक्य झालं. थँक्यू. भरत पाटणकरांच्या डावीकडे माझ्या डॉक्टर भरत पाटणकर बसले, उजवीकडे डॉक्टर हा साळुंके बसले आणि मी डॉक्टर मध्ये बसले. ही अंधश्रद्धा म्हणायची नाही का? तर आता एवढं बोलून संपवतो. थँक्यू, धन्यवाद. श्रमिक कृती दलाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर सर यांना विनंती करतो की आपण आपल्या देशात सर्वांच्या समोर ठेवावं. आदरणीय डॉक्टर भारत पाटणकर. एका अर्थाने अंधश्रद्धा या भीतीतून निर्माण होते आणि ती भीती ही अनादायी आहे आणि ती भीती वाटण्यासारखी काही गोष्ट नसून त्याची अमुक कारण आहे हे समजेपर्यंत हे काय त्यांची अंधश्रद्धा जात नाही. आता दुसरा मुद्दा आहे, भीती एक झालं. दुसरा मुद्दा असा आहे की भीती बरोबरच अज्ञान हा दुसरा भाग आहे. की अज्ञान म्हणजे अमुक पद्धतीने झाड वाढतं, म्हणजे बी पेरलं की झाड वाढतं किंवा स्त्रीच्या पोटामध्ये मूल वाढतं. तर याचा जर अर्थ माहीत नसेल की स्त्रीच्या पोटामध्ये हे जे बाळ वाढतं आणि बी उगवतं याचा काही संबंध आहे का, याचा काय अर्थ, या अर्थ काढला होता स्त्रियांनी पहिल्यांदा अर्थ काढला. आणि स्त्रियांनी अर्थ काढल्यापर्यंत ही एक जादू समजली जात होती. त्याच्यासाठी काय काय उपचार केले जात होते, म्हणजे अगदी स्वतःच्या शरीरामध्ये मूल जन्माला येणं आणि तिच्यावर पुन्हा प्रेम करणं हे असून सुद्धा ही काहीतरी जादू आहे, अशा पद्धतीनं सुद्धा अज्ञान हे दुसरं कारण. तिसरं कारण असं आहे की वेदना, जी मला कुठल्या तरी गोष्टीनं वेदना नाही
त्या काही जात नाही. म्हणजे दुसऱ्याने काहीतरी शिवी दिली म्हणून झाल्या, कोणीतरी चालत मारली म्हणून झाल्या, कोणीतरी वाईट वागलं म्हणून झाल्या, वेगवेगळ्या गोष्टींची वेदना होतात माणसाला. आणि त्या वेदनांच्यापासून मुक्ती कशातून मिळवायची? आणि खरोखरी त्या शारीरिक वेदना सुद्धा होतात. मग शारीरिक वेदनांच्या तुम्ही काय देत होते? आपण देत होते. लहान मुलं जास्त रडायला लागलं तर आपण काढण्याची पद्धत होती. म्हणजे मग त्याचा अर्थ असा की त्याचं कारण न समजता ते दाबण्यासाठी काय देते, ते नष्ट करण्यासाठी द्यायचं नाही, अशा पद्धतीनं ते सुरू झालं. जे वेदना होणं आणि त्याला काय कशासाठी आहे आणि ते घडवण्याचं काहीतरी काय करावं हे न समजल्यामुळं अशा तऱ्हेने अंधश्रद्धा निर्माण होतात. आणखी अंधश्रद्धा निर्माण होतात की शासन संस्था नावाची गोष्ट असते, ती एक महाभयंकर अशी मोठी ताकद आहे, पवित्र ताकद आहे. आणि त्या ताकदीपुढे आपण वाकायचंच असते. आणि आपण फक्त निवडून देणारे लोक आहोत. किंवा राजा असेल त्याच्या निवडणुका नव्हत्या तर राजाला कसं बोलणार आपण? राजाच्या बाबतीमध्ये राजा तर देवाला लावणार आहे, त्यामुळे त्याला बोलायचं नाही. त्या सुद्धा अंधश्रद्धाच आहे. त्या अशा अंधश्रद्धा आहेत. तसेच आतापर्यंत त्या अंधश्रद्धा सामाजिक बाबतीत सुद्धा निर्माण झाल्या. म्हणजे ज्या अंधश्रद्धा कुठं नाही असल्या, मी तुम्हाला असं म्हणणार की एक महाराष्ट्रामध्ये अपवाद आहे. तो अपवाद कुठे आहे कोण सांगितलं? असा देव कुठे आहे की जिथं अंधश्रद्धेच्या आधारावर काही तिथं होत नाही? असा देव कुठं आहे? कोण सांगू शकतंय? हा बरोबर सांगितलं. विठ्ठल हा देव, तर देव नाहीच आहे खरं. विठ्ठल आहे. तिथं नवस होत नाही. नवस करण्याची पद्धत कधीच नव्हती आणि आजही नाही. लोक जातात आणि लोक गेल्यानंतर खरं वाखरीपर्यंत जातात आणि वाखरी त्या तिथे गेल्यानंतर का जातात हा वेगळा मुद्दा आहे. तिथं का थांबतात तो आजचा विषय नाही. पण तिथं जातात आणि बरेचसे लोक चालत आलेले हे कळसाचं दर्शन घेतात आणि घरी जातात. सगळ्यांना माहिती, बऱ्याच लोकांना माहिती. आता यामध्ये का नाही विठ्ठल जास्त देवच नसायचं लोक काय नाही आहे असं एक प्रतीकच नाही की तिथं नवस करत नाही. परंतु ते सुरू कुठं होतं सांगतो तुम्हाला. हल्ली तुम्ही जर टीव्ही बघितले, अनेक वर्ष गेले 10-15 वर्षाच्या काळामध्ये, की आमचे टेलिव्हिजन वगैरे माध्यम जे आहेत त्याच्यामध्ये मग ते असले घेऊन जातात. माऊली तुम्हाला काय तुमची मागणी आहे देवाकडे? काय तुमचं मागणी आहे विठ्ठलाकडे? मंदिराला तुमचं काय मागणं आहे विठ्ठलाकडे? असं करून अंधश्रद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न. ते काहीतरी म्हणतात तुला, ते म्हणणार नाही, तिथे जाऊन नोकरी करत नाही ते, पण त्याला उत्तर म्हणून काहीतरी म्हणते. ते त्याकृती का होईना अंधश्रद्धा निर्माण झाली. तेव्हा जी अंधश्रद्धा नसलेली देवता आहे किंवा एक प्रतीक आहे, त्या प्रतीकाला सुद्धा अंधश्रद्धेकडे नेण्याचं काम हे आधुनिक युगामध्ये झालेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र, तसं आपल्याला अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याचं सुद्धा एक तुम्हाला मी उदाहरण देतो. मी ते उदाहरण मी एकदा नरेंद्रला पण सांगितलं होतं. उदाहरण जे आपल्या जवळचं घडलेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन जवळ वडाळ्याला एक विठ्ठलाचं मंदिर आहे, माहिती आहे तुम्हाला? वडाळ्याला तिथं सुद्धा आषाढी कार्तिकीला उत्सव होतो. तर तिथं आम्ही एकदा काही मुंबईची लोकविज्ञान चळवळीवरती गेलो आणि त्या ठिकाणी हे सगळं दाखवायला आलो. ते दाढी वाढवायची, दाढी चिटकवायची अशी, आणखी ती कपडी घालायची आणि पुन्हा हे सगळं चमत्कार करून दाखवायचे आणि पण ते काढून दाखवायचे. नाही मी सरळच माणूस आहे आणि हे काय माझं चमत्कार नव्हता, हे काय बाकी काय नव्हतं, हे असं मी ह्या प्रमाती करून केलं असं दाखवायचं. आता हे चाललं होतं, आणखी अनेक ठिकाणी झालं, पण वडाळ्याला त्या दिवशी वेगळं झालं. हे बघितल्यानंतर सगळे लोक पुन्हा निघून गेले. एक मुलगी ओक्साबोक्षी रडत बसली होती त्या विठ्ठलाच्या देवळात. हे सगळं आम्ही तिथून बाहेर पडलो. आम्ही विचारलं की काय झालं तुला? की म्हणाली की मला प्रश्न तुमचे बघून असं पडला की मी आता काय करू, मी काय करू आता?
आई वडील यांनाही पगार कमी होता, कामगारच होते. रिटायरमेंट नंतर काही त्यांना नाही ते काय मिळालं असेल ते कुठं बँकेत थोडं बरेच वेळ आहे. भावाला नोकऱ्या नाहीत, बाकीच्या बहिणीला नोकऱ्या नाहीत, मी एकटी नोकरीला आहे. मी इथे येत होते, मी काय करू, कशी करू, कसं तोंड देऊ, आणि इथे नमस्कार करून मी शांत मन घेऊन जात होते घरला. आणि दुसऱ्या दिवशी अशी ताट मानेने पुन्हा नोकरीला जात होते. मला काहीतरी समाधान मिळत होतं. तुमच्या मुलाला इथे येऊन काय उपयोगच नाही ना, हे मला कळलं. मी आता जाऊ किती भयानक आहे बघा. या जाऊ कुठे याचं उत्तर जोपर्यंत आपण देत नाही मुलीला नव्हे, अनेक मुलींना अनेक मुलांना हे उत्तर जोपर्यंत देत नाही आपण, तोपर्यंत या कायद्याचा किती तुम्ही करा, मी निगेटिव्ह बोलत नाही, हे कायदे किती राबवण्याचा प्रयत्न करा, ते कायदे एका बाजूला राबवण्याचं काम होईल. त्यात बुवा मागणी करणारे पकडले किती जातील कुणास ठाऊक, कारण ते पैसे खाऊन देऊन काहीतरी करतील. पण जे खरोखर असे फसलेले आहेत त्यांचं काय होईल हा प्रश्न. आणि म्हणून आपल्याला हे कुठेतरी लोकविज्ञान चळवळ नाही, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ सुद्धा आता सर्व म्हणून राहिलेली नाही. किती तुम्ही काय मला म्हणा, शिवाय द्या, पण तुम्हाला मान्य करावं आहे. कुठली तुमच्या तिकडे दोन गट झाले, तुमच्याकडे काय झालं का नाही मला माहित नाही, असं सगळीकडे चालू आहे त्याप्रमाणे. परंतु चळवळ म्हणून असं गावोगावी आपण जातोय आणि त्या ठिकाणी लोकांना जागृत करतोय की त्या काय वयाला पूर्वी करतो तसं असं आता बंद झाले. ते बंद ठेवून हे केलं त्याचा उपयोग नाही असं मी म्हणणार नाही. कारण यामध्ये हे जे करताना त्यांची काय अंधश्रद्धा नसते, अंधश्रद्धा वगैरे काय नसते करणाऱ्यांची. माझ्या वडिलांचे 42 सहकारी मारुती गावडे, हे माझे मारुती मामा, ते अशाच एका माणसाच्या गँगमध्ये जायचे आणि आम्हाला येऊन सांगायचे की ते काही कसा काढतोय ना ते मला शिकवले, तरी मला असिस्टंट नेमला आणि मी तिथनं शिकलो. म्हणजे जे असलं करून दाखवतात त्यांना माहित असतं की मी खोटं करतोय, असं सुद्धा नसते हे त्याला बरोबर माहित असते. तर त्या दृष्टीने असले जे आहेत त्यांना पकडण्यासाठी हा कायदा वापरलाच पाहिजे आणि अशा लोकांना शिक्षा करण्यासाठी अत्यंत मोठी मोहीम काढली पाहिजे. आपण सगळ्यांनी त्यात सामील होऊया असं मी आवाहन करतो. आणि त्याचबरोबर असले लोकच निर्माण होऊ नये, कारण अंधश्रद्धाच निर्माण होऊ नये. दुःखाचं मूळ शोधल्याशिवाय आणि दुःखाचं मूळ शोधून ते नष्ट केल्याशिवाय बुद्धाने जे सांगितलं की दुःखमुक्तीची चळवळ आहे, प्रज्ञा करुणा आणि प्रेम याची चळवळ आहे, ती जी चळवळ आहे ती दुःखमुक्तीची चळवळ ही पुढे नेल्याशिवाय आणि दुःखमुक्तीकडे आपण सगळे मिळून गेल्याशिवाय जात राहिल्याशिवाय खऱ्या अर्थानं अंधश्रद्धेची निर्मिती आणि अंधश्रद्धा खोट्या आपण अंधश्रद्धा नसताना यांना फसवायचं म्हणून करणारे जे लोक आहेत त्यांची सुद्धा निर्मिती थांबणार नाही. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. साळुंखे अर्थात आपल्या सर्वांचे बाजूचे तात्या यांना मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो की आपण आपलं लेखन सन्मान्य विलास खंडाळी यांनी मराठीमध्ये जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा इंग्रजी अनुवाद सन्मान्य डॉक्टर रमेश चव्हाण यांनी केलेला आहे. कारण वर्मन पाहणाऱ्यांना असं वाटतं की अनुवाद हे सोपं काम आहे, पण खरं तर मूळ पुस्तकापेक्षा कित्येकदा अनुवाद करणं हे अधिक अवघड असतं. मूळ पुस्तक लिहिताना एखादा मुद्दा नीट मांडता येत नसेल तर तो सोडून देता येतो, पण अनुवादकाला ते करता येत नाही. मुळातल्या प्रत्येक शब्दाशी व्यवस्थित बांधिलकी ठेवून त्याला न्याय देऊन अनुवाद करावा लागतो. डॉक्टर अनिमिष यांनी हा इंग्रजीमध्ये अनुवाद केल्यामुळं सर्व जगामध्ये हे पुस्तक पोचू शकेल आणि म्हणून मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. दुसरे दोन अनुवादक
डॉक्टर आंबेडकर आणि डॉक्टर सोनकांबळे यांनी हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. हिंदीमध्ये अनुवाद केल्यामुळं भारतभर हे पुस्तक पोचू शकेल आणि काही प्रमाणात भारताच्या बाहेर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठातून हिंदी विभाग चालू असतो, त्या ठिकाणी हे पुस्तक पोचू शकेल. त्यामुळं या 3 व्यक्तींनी केलेले हे अनुवाद हे मूळ विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असं काम करणार आहे. म्हणून या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. डॉक्टर विलास खंडाई यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. ही जी अंधश्रद्धा निर्मूलनाची आणि जागृतवणा विरोधाची चळवळ आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सातत्यानं धडपडताना दिसतात. हा कायदा जो झालेला आहे तो कायदा महाराष्ट्र शासनाने केलेला आहे आणि त्यामुळं शासनाचाही या कामाला पाठिंबा आहे असं त्याचा अर्थ होतो. हा कायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यातही विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते तर आहेतच, पण त्याबरोबरच शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, वकील, पत्रकार, राजकारणी आणि ज्यांचा समाजावर अधिक प्रभाव आहे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांपर्यंत देखील हा कायदा पोहोचणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं डॉक्टर विलास खंडाई हे अखंड प्रयत्न करतात. त्यांचं मराठी पुस्तकाचं लेखन जेव्हा चालू होतं तेव्हा माझा त्यांच्याशी सातत्यानं संपर्क होता आणि त्यांची या विषयाबद्दलची तळमळ ही त्यांच्या संवेदनशीलतेमधून आलेली आहे. तळमळ जशी आहे तशी त्यांना आपल्या समाजाविषयी एक आस्था आहे. आपल्या समाजातलं अज्ञान दूर व्हावं आणि ज्ञानाच्या प्रकाशात त्यांनी उजळून निभावं ही त्यांची सातत्यानं धडपड चालू आहे. आणि त्याबरोबरच हे काम करत असताना ते आपल्या भावी पिढ्यांसाठी एक अतिशय सुंदर स्वप्न समाजासमोर ठेवून पाहतात आणि म्हणून त्यांच्या या कष्टाला मी अभिवादन करतो. त्यांची जी तळमळ आहे ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फलदायी नक्की होईल. समाजाचं अधिकाधिक प्रबोधन होईल आणि या सगळ्याचा जो पाया आहे तो म्हणजे आपल्या समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं. अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया हा वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये आहे असं मला वाटतं. सृष्टीमध्ये ज्या ज्या घटना घडतात त्या घडताना प्रत्येक कार्याच्या मागे काहीतरी कारण असतं. ते कारण समजावून न घेता काहीतरी भलतंच कारण आहे अशा प्रकारची कल्पना करून अशा प्रकारचा आभास मनामध्ये घेऊन आपल्या समाजात असंख्य
व्यक्ती अज्ञानामुळं आपल्या स्वतःच्या नुकसानाला हानीला कारणीभूत होतात. तेव्हा अशा लोकांना त्यामधून वाचवण्याचं काम अशा पद्धतीनं खंडाळीच गेली अनेक वर्ष करतात. मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो. राकेश साळुंखे यांनी मराठीचं पुस्तक इंग्रजीचा अनुवाद आणि हिंदीचा अनुवाद प्रकाशित केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आज कुलवेकर सर आणि डॉक्टर पाटणकर सर हे याबद्दल या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. मी आणि डॉक्टर भारत पाटणकर आता त्यांच्या वतीने पण मी बोलतो, एवढंच सांगतो की पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ते अधिकृत म्हणजे ते आम्ही असं दाखवलं म्हणजे झालं असं मानणं ही अंधश्रद्धा होती. महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपटाच्या निमित्तानं एक वादळ असं निर्माण झालेलं की गद्दारी कुणी केली आणि गद्दारी कुणी केलेल्या हा जो वादळ आहे तो आत्ता कुठंतरी तो मी नव्हेच इथपर्यंत येऊन पोचलं आहे. नेमकी आत्ता ही जी परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती असेल किंवा सामाजिक परिस्थिती, याकडे सर तुम्ही कशा पद्धतीने बघता नेमकं? मला ते सररिअलिस्टिक वाटतं, कारण पडद्यावर अक्षय खन्ना आणि विकी कौशल आहेत, त्यांच्याशी ज्यांची नाळ जोडली जाते लगेच, ते प्रेक्षक खऱ्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू महाराज, फुले, महात्मा फुले यांचा अपमान होतो तेव्हा कुठे जातात ते दिसत नाहीत आपल्याला. कुठे रस्त्यावर नाही दिसत, ना माध्यमांमध्ये दिसत. त्यामुळे हे सगळं भाऊक बनवणारं खोटं राजकारण आहे, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, मध्ययुगामध्ये तेव्हाच्या निकषावर कोणाशी काय झाला वैर, याच्यावर आताचे जे निकष लावायला गेले तर प्रत्येक गोष्टीला खूप पैलू पाडले जाऊ शकतात. आणि खोदत गेलं तर मंदिरांच्या खाली बौद्धांची स्तूपं आढळतील. त्याचं काय करणार? तर यामुळे या प्रकारचा मूर्खपणा लोकांनी बंद करायला पाहिजे असं मला वाटतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, याबाबत जे सत्य आहे ते कागदपत्री सिद्ध होतं आहे तर ते मान्य करावं. आणि दुसरं मी असं म्हणतो की खूप भाऊकपणे आपली कागदपत्र घेऊन फिरत आपल्या पूर्वजांनी नीट केलं होतं हे सांगणं सुद्धा मला बरोबर वाटत नाही. याचं कारण असं की जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चूक आहे ते चूक आहे. आणि जो इतिहास इतके वर्ष आपल्याला खोटा शिकवला गेला त्याचा मनावर जो परिणाम झाला तो काढणं एवढं सहज शक्य नाही जेव्हा शासन संस्था खोट्याच्या बाजूने. त्यामुळे आत्ता त्याच्यावरनं चित्रपटातनं परिणाम करणं हे चुकीचं आहे. आणि हा चित्रपट कोणी स्पॉन्सर केलेला आहे आणि कोणी तो त्याचा फायदा घेऊ इच्छितं कोण, हे आपल्याला माहिती आहे सगळं. आणि गद्दार इतिहासातले कशाला, आत्ताचे गद्दार शोधा ना, त्यांची पहिले इलाज होणं गरजेचं आहे, मग इतिहासातल्या गद्दारांचं बघता येईल. कारण वर्तमानात आणि भविष्यात आपल्याला जगायचं आहे ना, भूतकाळात जाऊन जगणं शक्य नाही रिवाइंड करून. एवढंच मला म्हणायचं. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकीवाजा फोन आता झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत, काय वाटतं? ते ज्यांनी धमकी दिली ते म्हणतात की माझा आवाज नाही, तर त्या कोराटकरांची धमकी देण्याची सवय आहे. कारण माझ्या ट्विटर अकाउंटवर मी मागच्या वर्षीचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि ते उपलब्ध आहे. त्या कोराटकरनी मला तुमचं दुकान बंद असं एका इंग्रजी पोस्टवर लिहिलं, जी इंग्रजी पोस्ट वाचूनसुद्धा त्यांना कळली असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याच्यावर लिहिलं होतं. त्यामुळे कोराटकर ह्या सरावलेले आहेत आणि निर्धावलेले पण आहेत. आणि मी ते केलं नाही असं सांगून काय म्हणतात साहस दाखवण्याची संधी गमावणं हे तर ह्यांचं जुनं आहे. माफी मागण्याच्या बाबतीत त्यांची परंपरा आहे जुनी. त्यामुळे मला कोराटकर हे एक माणूस नसून ती एक प्रतिनिधित्व करणारी वृत्ती आहे आणि अशी खूप जण आहेत. त्यांना सगळ्यांना पोलीस संरक्षणाची पुढे गरज पडणार आहे. आमच्या मुख्यमंत्री म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली तुम्ही सध्या काम करतात, असं असताना सुद्धा तुमची एवढी हिंमत कशी होती अशा पद्धतीचं बोललं जाते. किंवा एक छत्रपतीचा एकेरी उल्लेख केला जातो, शंभू महाराजांचा उल्लेख केला जातो किंवा जेम्स डीन करताना हा पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला जातो. नाही, ते जे बोलले ते त्यांचा आवाज आहे हे त्यांना माहिती. ते बोलतात AIMनं केलेलं आहे. परंतु मला शासन संस्थेचं सध्याचं स्वरूप पाहता इंद्रजीत सावंत किंवा आम्ही उलटं ज्यांच्यावर त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच पकडून नेतील ह्याची खात्री आहे. त्यामुळे खोट्याला खरं आणि खऱ्याला खोटं मानण्याची जी वृत्ती आहे ती सरकारच्या पाठिंब्याने फोफावते आहे, हे त्यातलं खरं दुःखद आहे. इंद्रजीत सावंत माझे मित्र आहेत, त्यांचा मी मुलाखत घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यात हे सगळ्या मुद्द्याचा उहापोह झालेला आहे. त्याची खात्री केल्याशिवाय मी मुलाखत घेतलेली नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर द्विरुक्ती करण्याचा मला काही इच्छा वाटत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगतो.